ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसांपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि यामध्ये सोयाबीनसह इतर पिकांचं अतोनात नुकसान झालं। मी सध्या बीड तालुक्यातल्या बंदेवाडी परिसरात आहे आणि या ठिकाणी ज्या टोमॅटोच्या बागा आहेत त्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्यात। अतिवृष्टीने पूर्णपणे या ठिकाणी जे टोमॅटो आहेत ते सडून गेल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि जे टोमॅटोची झाडं आहेत ती सुद्धा पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत। अक्षरशः या ठिकाणी या टोमॅटोचा सडा पडलेला आहे आणि पूर्णपणे हे टोमॅटो जे आहेत ते सडून गेलेत। माझ्यासोबत बंदेवाडी परिसरातले सर्व शेतकरी आहेत। इतर पिकांचं देखील या परिसरामध्ये मोठं नुकसान झालंय। काय सांगाल, किती प्रमाणात हे संपूर्ण तुमच्या टोमॅटोचं नुकसान झालंय? प्रथम मी ATV9 मराठीचे शतशः आभार मानतो, कारण शेतकऱ्याची प्रत्येक शेतकऱ्याची व्यथा स्वतः शेतात जाऊन मांडतात। त्याबद्दल मी TV9 मराठीचे आभार व्यक्त करून गेले 1.5 महिन्यापासून सर्वत्र दूर अति पाऊस आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याचं टोमॅटो असेल, कांदा असेल, केळे असेल, अतोनात असं नुकसान झालेले। आणि काय पंचनामेसाठी आले होते प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी, कोणी पंचनामे झालेत का? अजून कुठलाही प्रशासकीय माणूस, शासनाचा माणूस आमच्या इथपर्यंत अजून तरी पोहोचलेला नाही किंवा मदतीचं कुठल्याही व्यक्तीने आश्वासन दिलेलं नाहीये। नक्कीच आणखी काही शेतकरी आहेत। तुमचं कुठं शेत आहे, काय नुकसान आहे तुमचं या परिसरामध्ये? सोयाबीन तर 100% पाण्यामध्ये गेले बघा सगळं। सोयाबीन, उडीद, टमाटो, केळीचं नुकसान झालेले, कांदा झाला नुकसान। पूर्ण झाले, पंचनामा नाही झालेली। सरकारने काय करावं, 100% नुकसान भरपाई द्यावं। 100% सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। काय तुम्ही कुठे शेत आहे आणि काय तुमच्या शेतामध्ये काय नुकसान आहे? इथं शेत साईडलाच आहे, कांदा लावलेला पूर्ण पाण्याखाली गेलेला कांदा तो। आणि शासनाला एवढीच विनंती करेल की कांदा असो किंवा सोयाबीन असो, उडीद, मूग पूर्ण पाण्याखाली गेले, टोमॅटो गेले। आमच्या गावात 100% 75% कांदा आहे, 75% कांदा आहे। त्या कांद्याचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, पूर्ण पाण्याखाली गेले। आता चालता येत नाही, फवारता येत नाही किंवा काहीच नाही। काय सांगाल, काय मागणी असेल सरकारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमच्या परिसरात नुकसान झालं तर? आता ह्या ठिकाणी हो का, हे टमाट्याचे झाड आहेत बघा, उद्ध्वस्त झालेत, उद्ध्वस्त म्हणजे त्यात काहीच राहिलेलं नाही। कारण काय झालंय, सतत पाऊस असल्यामुळं एक तर काय होतं, इकडल्या साईडला जर गावाला समजा काही किराणा वगैरे आणायला जायची जर परिस्थिती आली तर वाट सकट नाही, पुलावरून पाणी वाहतंय, एवढी अतिवृष्टी झालेली। तर मला शासनाला कळकळीची विनंती, मुख्यमंत्र्याला एवढी विनंती की त्यांनी तातडीने हे पंचनामे करावेत व शेतकऱ्याला कुठंतरी जगण्यासाठी दिलासा द्यावा अशी विनंती आहे। नक्कीच शेतकऱ्यांकडून पंचनामे करावेत आणि तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करून त्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची जी मागणी आहे ती केली जाते। या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर हे सर्व शेतकरी जे आहेत ते परिसरातले पोहोचलेले आहेत आणि या सर्व शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। कुणाचं सोयाबीन पाण्यात आहे, उडीद, मूग यासह कापूस पिकांचं देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। यामुळे आता या ठिकाणचे जे पंचनामे झालेले नाहीत ते पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून होते आहे। कॅमेरामन अमित आडेसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।